नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन डेलीच्या ब्लॉग मध्ये। आज आपण नाही का वडापाव कसे बनवते हे सांगणार आहे तुम्हाला। कढीपत्ता टाकलास, अजून काय काय टाकलंस? जिरे मोहरी। तर आज काय करणार आहेत आपण? नमस्कार मित्रांनो, आज आपण वडापावची चटणी बनवणार आहोत। आणि आता मी जिरे मोहरी घातले, अजून कढीपत्ता टाकलाय, अजून हळद टाकली, हे पहा रंग दाखवा लाल होतं आपल्याला तळून घ्यायचे। आता ही आलूला लागणारी चटणी बनवावी लागली ना तू? हा, ठीक आहे। कढीपत्ता पण टाकलाय मी, कढीपत्ता टाकलास, अजून काय काय टाकलंस? जिरे मोहरी हळद, जिरे मोहरे हळद। आता हे काय येते? हिरव्या मिरच्याची चटणी। हिरव्या मिरच्याची चटणी। तर हे जास्त प्रमाणात कसं टाकायचं? किलोच्या हिशोबाने टाकायचं का थोडं थोडं आपल्या हिशोबाने टाकायचं? किलोच्या हिशोबाने। आता हे 5 किलोची चटणी आहे। 5 किलोची चटणी, ठीक आहे। ही हिरवी मिरची तिखट मिरची आहे ना? हा, तिखट काकडा नाही ना? काकडा नाही। ओके। आता याच्यामध्ये अजून काय काय ऍड होईल? आता बस एवढं। आता याला चांगलं तळून घ्यायची। ही तळून घेतल्यावर आपल्याला थंड होऊ द्यावं लागत। हा, काढून घेते मी. गरम राहिला। आज जास्तच गरमी आहे मित्रांनो। आणि आज आपला गाडा परत सुरू झाला आहे मित्रांनो। आज आपला दुसरा दिवस आहे वडापावचा। तर आज मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढं दाखवणार आहे की आपला गाडा कुठं लागतो आणि जालन्यामध्ये आपण कुठं वडापाव विकतो आणि आपला ॲड्रेस काय आहे। आता आपण ही चटणी घरूनच बनवून घेतलेली आहे मित्रांनो। इथं रेडी झालेली आहे, हिरवीगार झणझणीत चटणी रेडी झालेली आहे। आता इकडे आमचं बाळ रडा लागलंय, तरी पण आता इकडे आपल्याला काम करायचंय। आता हे आलू आहेत, तर आता आलू आपण छिलून घेऊ। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन डेलीच्या ब्लॉग मध्ये। आज आपण नाही का वडापाव कसे बनवते हे सांगणार आहे तुम्हाला। आधी तर आपण हे आलू शिलून घेतले, हे शिलून घेतले, आता शिलून घेतले आणि याची चटणी झालेली आहे। मित्रांना दाखव चटणी कशी झालेली आहे। आता ही थंडी व्हायला ठेवलेली आपण चटणी। आता हे आलू बनवणं चालू आहे आणि हे आलू शिलणं पण चालू आहे। आता हे आलू शिलल्याच्या नंतर ही चटणी याच्यामध्ये ऍड होईल आणि याच्यामध्ये मसाले वगैरे टाकून वडापावला चटणी तयार होऊन जाईल। आता याच्यामध्ये अजून आपण एक चटणी टाकतो वडापावला टेस्ट यासाठी। ही चटणी आहे, ही चटणी दाखवायची अजून। ही लसूण चटणी, बस ही लसूण चटणी, ही चटणी आपण घरीच बनवत असतो। ही चटणी कशी बनवायची हे तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओ मध्ये सांगेन। आज फक्त आपण वडापाव कसा बनवायचा हे या व्हिडिओ मध्ये सांगणार आहेत। आणि आपण पण नवीन सुरुवात केलेली आहे वडापावची, तर तुम्ही या माझ्या व्हिडिओला भरपूर साथ द्या आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। भरपूर तुम्ही सपोर्ट करा आणि आपल्या या जोडीला प्रेम द्या। लवकर लवकर आवर, मला जायचंय, उशीर व्हायला लागला बरं का। 11 वाजलेत, लवकर लवकर झालं पाहिजे। आता हे आलू आपण 5 किलो आलू काढलेले आहेत। आता या 5 किलो आलू मध्ये नाही का 150 ते 200 आलू, सॉरी 150 ते 200 वडापाव बनतात। आपल्याला पाव लागते तर 12 डझन, 12 ते 13 डझन पाव आपल्याला याला लागतात। याचं सोपं गणित म्हणलं ते आपल्याला प्रॉफिटेबल आहे। वडापावचा व्यवसाय जे कोणी करत असेल, ज्याला कोणाला करायचा असेल त्यांनी मला कमेंट मध्ये सांगा की भाऊ मला वडापाव शिकायचा आहे। मी सगळ्याला व्यवस्थित रेसिपी आणि वडापावची कॉस्ट काढून सांगून देईन। आणि ज्याला कोणाला वडापाव बनवायची खरंच इच्छा आहे
की व्यवसाय चालू करायचा, मी तर म्हणतो व्यवसाय सगळ्यांना चालू करा. वडापाव हा व्यवसाय कुठं पण चालतो, कोणतं पण गावात चालतो आणि कोणतं पण क्षेत्रात, म्हणजे कुठं पण बाहेर आपण लावलेलं गाडी तर कुठं पण वडापाव खाणारे लोक वडापाव बरोबर खातात. आता हे आलूला आपण चांगलं शिरून घ्यायला लागलो मित्रांनो. आलू दाखवून जाऊ दे अलीकडे. या आलू मध्ये पण व्हेरायटीज असतात. हा आलू चिकट नाहीये, चिकट आलू घ्यायचा नाही, असा आलू घ्यायचा तो चिकट राहणार नाही. आणि चटणी केल्यावर चिकन होतं. हा बस. आता हे आलू आपण पिसा लागलो मित्रांनो. आता चटणी तयार करायला मित्रांनो आपण याची. आता ही चटणी कशी बनते तुम्ही लक्ष द्या, बघा. तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करत असाल तर गडबड करू नका मित्रांनो. वडापावला लागणारी चटणी ही आलू पासून कशी बनवली जाते हा व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत. आणि वडापाव कसा विकायचा हे मी तुम्हाला गाडीवर जाऊन दाखवणार आहे मित्रांनो. आता आपण पहिलं याला चांगलं पिसून घेऊ. तुमच्याकडे कधी याची काही पावभाजीची मशीन ती डम्मस पण असलं तर त्यांनी पण तुम्ही करू शकता आणि हाताने पण करू शकता. हाताने केलं तेवढं चांगलं राहील. व्यवस्थित मध्ये छोट छोटे बारीक बारीक तुकडे असतात नाही, दाखी तुकडे हे जे तुकडे असतात याला व्यवस्थित तोडा. हे जे तुकडा असतो याला व्यवस्थित तोडायचं हे माझं, जेणेकरून जास्त दगड लागला नाही पाहिजे, म्हणजे थोडासा हार्ड लागला नाही पाहिजे, आलू सॉफ्ट लागला पाहिजे. खाताना पण त्याला आनंद आला पाहिजे, गिरायकाला असा चावला पाहिजे. आता हे आलू पिसून झाल्याच्या नंतर चांगलं एक जीव करायचं. आता आपण याच्यामध्ये चटणी ऍड करायला मित्रांनो. ही आपण चटणी टाकलेली मित्रांनो याच्यामध्ये. आता बाकी आता ही चटणी पुरं पांगून घ्यायची, याला व्यवस्थित एकजीव करायचा मित्रांनो. हे बघू शकता तुम्ही 5 किलो आलूला लागणारी चटणी. ही थोडीशी अजून आपण याला स्पायसी करू शकतो, आपल्याला लागेल तसं आपण तिखट बनवू शकतो मित्रांनो. जेवढा वडापाव तिखट राहील तेवढा वडापाव खायला चांगला राहतो. गोडकाड बाजूला गोटे ना. आता हे वडापावची चटणी बनून रेडी आहे मित्रांनो. याच्यामध्ये आता तिखटपणा भरपूर आलेला आहे, हिरवी गार चटणी अशी झालेली आहे. हे बघू शकता तुम्ही. चटणी जेवढी हिरवी राहील तेवढी चांगली. आणि ताजा माल वापरा, होईल तेवढा शक्यतो ताजा माल वापरा. मी टाकतो पहिलं मला. आता याच्यामध्ये चटणी झालेली आहे. आता याच्यामध्ये ऍड करायचं आपल्याला मीठ, टाटा नमक. दुसरं कोणतंच मीठ नाही वापरायचं, एकच मीठ वापरायचं, टाटा नमक. म्हणजे खारटपणा पण याला चांगला असतो आणि क्वालिटी पण याची एक नंबर आहे. टाटा नमक वापरायचे मित्रांनो, चांगलं चांगल्या क्वालिटीचं. आता हे मीठ टाकल्याच्या नंतर
याच्यामध्ये आपण टाकणार आहे कोथिंबीर. टाकतो कोथिंबीर जितकी चांगली जास्त राहील वडापाव मध्ये तेवढा टेस्ट आणि वास वडापावचा चांगला येतो. अजून करू शकता. वडापाव घेऊन या घरी जरा आम्हाला टेस्ट करायला. मित्रांनो तुमचं एवढं प्रेम भेटत आहे ना की वडापाव पुरतच नाहीये. घरापर्यंत वडापावच येणं नाही. घराही भरपूर आपल्या घरातल्या परिवाराला खायचे वडापाव. पण तुम्ही आपल्याला व्हिडिओवर एवढं प्रेम द्यायला लागलात की आपल्या गाडीवरती गर्दी चांगली जमा लागली आणि वडापाव वाचत नाहीये. आपल्या घरापर्यंतच वडापाव येतच नाहीये. घरच्याच लोकांना आपला वडापाव खायला भेटत नाहीये. हे केवळ तुमच्या प्रेमामुळं. असा सपोर्ट असू द्या. आता ही चटणी रेडी झालेली आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकता. आता लागेल तसं त्या हिशोबाने आपण थोडंसं मीठ थोडं शिकवून देऊ. कोथिंबीर टाकून द्यायची. हा एक्स्ट्रा लागेल आपल्याला, जसं आपल्याला चटणी लागेल तशी होईल तेवढी फ्रेश चटणी वापरा मित्रांनो. आता ही चटणी मला फक्त 3 घंटे चालती. 3 तासाच्या नंतर मी परत अशी चटणी बनवतो. होईल तेवढं मी ताजा ठेवायचा प्रयत्न करतो. आपलं सगळं original माल. ओरिजिनल द्यायचं, ओरिजिनल खाऊ घालायचं. आणि तुम्ही बघू शकता मित्रांनो आपली चटणी बनवून रेडी आहे वडापावची. चटणी काढून ठेवली होती ना तर. या मित्रांनो बघू शकता तुम्ही आपली चटणी बनवून रेडी आहे. आता आपण वडापाव विकण्यासाठी पण रेडी झालेलो आहे. आता आपली सगळी तयारी झालेली आहे मित्रांनो. तर नमस्कार मित्रांनो, लवकरच भेटूया आपल्या वडापावच्या गाडीवरती. चला सबस्क्राईब करून नक्की घ्या.